नमस्कार लेकरांनो, स्वागत आहे टिलिलिलिली परत एकदा एका नव्या कोऱ्या करकरात्या कोऱ्या खट्ट अशा सरपणे धुतलेल्या गरम पाण्यातून काढलेल्या थंड पाण्यात टाकलेल्या आणि नंतर दोरीवर सुकट टाकून परत त्यांनी इस्त्री केलेल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आज आहे आषाढी एकादशी. सर्वात प्रथम सगळ्यांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. नंतर मित्रांनो, वाजत का नाही यार. नंतर मित्रांनो, आपण यातोय घरचे गणपती बाप्पा बघायला. बघू बरं कसं आहे. थोडंफार आपल्याला आधी जावं लागतं कारण आपण शाडू मातीची मूर्ती यावर्षी घेणार आहेत मित्रांनो. मागच्या वर्षी आपल्याला भेटली नव्हती कारण आपण लेट झालो होतो. तर आता आपण जाऊ, बघू कसं आहे काय. माझ्यासोबत येईल कोणीतरी एक मित्र आपला दिल जानजीकर दोस्ती, कोणतरी एक जण येईल. आपण जाऊ, मग बघू कसं आहे काय. तोपर्यंत ब्लॉगमध्ये बने राहिये. खूप काही बी बघायला भेटेल तुम्हाला. याच्यामध्ये लॉजिक असलेलं पण म्हटलं कसं आहे चॅनल ॲक्टिव्ह करून घेऊ. कारण कसं तुम्ही डिमांड करता भाऊ टाक भाऊ काय टाकेल. बघा जरा प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सगळं तुमची इच्छा. येतो. हँडसम तर आहे तुमच्या भाऊ, ही गोष्ट तर मान्य करावी लागेल यार. हँडसम तर आहे. येतो, बाय. मित्रांनो, आपलं काय मंगाला आपण गेलो होतो, आपण आलो होतो गणपती बघायला. पण गणपतीवाला नाही मित्रांनो. आणि तो आता फोन मी त्याने बंद करून घेतलेला आहे. कदाचित त्याला धाक असेल की हा जास्त 22-23 फूटची मूर्तीनं मागून घे घरासाठी म्हणून. याला मी घेऊन आलो कावा धंदे सोडून. हा क्रीज द टेटूस याला मी घेऊन आलो. आणि पाणी नगर रेनकोट घालून फिरतोय मित्रांनो. याला लाज जन सर मी पोरासोबत बोललो अर्धा तासापासून पोरासोबत. अरे यार थोडं काहीतरी सुधारा रे मायामध्ये फिरा, मॅनच ठेवाले यार. मित्रांनो, आपण बघ पुढे काय करता येतं आपल्याला. पण ब्लॉग बनेल मित्रांनो. आज झोडं काय बी टाकू पण ब्लॉग बनेल. आपण पुढे काही दाखवू आपण पण ब्लॉग बनेल मित्रांनो. साबुदाणा वडा बोबल्या धंदा. साबुदाणा वडा स्पॉन्सर बरोबर आहे का. दाखवतो ना काय बघा. काकांनी साबुदाण्याचे वडे दाखवा म्हणे मित्रांनो. अंधारे स्टॉपला राहते त्यांची उपवासाचे जे लायचे तो खाऊ शकतो नंतर अंधारे स्टॉप मित्रांनो. बाकी काय खात नाही. एक प्लेट माफ होऊन गेला त्या प्रमोशन मुळे. ती माझीवाली. चिंब पावसाच्या दारा मला टोचतात ना मित्रांनो. माझ्या पाणी चालू गेलाय आणि मला असं वाटतं ना ब्लॉग खूप लोक स्किप करू देतील कारण यावर काही नाही. आणि या पावसामुळे आम्ही दमून थकून एका थांबलो. आता आम्हाला एक ठिकाणी जायचं होतं पण विषय असा झाला की त्या ठिकाणी जर आम्ही जाऊ तर मग आम्ही खूप जास्त ओले होऊन जाऊ आणि ते ओला अंग घेऊन आम्ही फिरू नाही शकत. कसं आहे आजारी वगैरे पडलो अजून टेन्शन होऊन जाईल मित्रांनो. खूप मोठं टेन्शन येऊ लागेल. जर आजारी पडलो तर खूप मोठं टेन्शन येऊ लागेल. म्हणून आहे ना आता आम्ही इथं थांबू थोडा टाईम. जसं या पवारा बंद झाला तसं आम्ही इथून निघू आणि अजून एक ठिकाणी जाऊ. कारण आता जर कॅमेरा उचलला तर मग काहीतरी करून घेऊ पूर्ण. मग तुम्हाला मी असं आठ जेवढं काहीतरी दाखवतोय. बघायचे तर बघा, नाही तर मग काही विषय नाही. तुम्ही तारक मेहता बघू शकता. बाकी यांनी पोगो बघा, काय हरकत नाही मला. भीम टिल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 ि
ब्लॉगमध्ये दिवस दुसरा. आता आपण परत येऊन लागलो मूर्ती बघायला आपल्या लाडक्या बाप्पाची. मी कुठं बाहेर निघालो का म्हणजे त्यात पाणी चालून जातो. मी गेलो का पाणी पण मी निघालो का पाणी चालू. अरे काय आहे देव बाप्पा. अरे देवा मी तुझे पाय पडतो पण असं स्कॅम नको करतो तुझ्यासोबत. तर मित्रांनो अशा प्रकारे वेटीज ओव्हर आपण बघू बरं काय नाही. आणि राहुल लिहिलेलं किचन माझ्या जवळ आहे कारण ही चावी माझी आहे म्हणून. ओके थँक्यू धन्यवाद दिलसे. बघा पुढे आता. तर मित्रांनो आपण येऊन लागलोय आपला करण भाऊ मोतवानीच्या कारखान्यामध्ये म्हणजे कार्यशाळेमध्ये. इथं सगळ्या शाळू मातीच्या मूर्ती आहेत. मागच्या वर्षी मला भेटली नव्हती कारण मी एवढं लेट फोन केला होता की त्याची कोणती लिमिट नाही म्हणून. लिमिट्स इथं आपले 2 मित्र काम करत आहे. इथं भाऊ बी काम करतोय. आणि यावर्षी भरपूर मूर्त्या बघायला भेटतील. भाऊने कसबा पेठची जी मूर्ती पुण्याची सेम टू सेम ती उतरवलेली मी ते दाखवून दिलं तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये. तर बघू बरं आपण आता याच्यावर काय आपल्याला चॉईस करता येत आहे. आणि भाऊचा ॲड्रेस वगैरे मी सांगून देईल. ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता बिंदास काय हरकत नाही. पण लवकर सांगा म्हणजे कसं लवकर भेटेल कारण शाडू मातीचं काम खूप बारीक किचकट आणि वेगळ्या पद्धतीचे राहतात. बाकी पीओपीची मूर्ती तुम्हाला भेटून जाईल पण शाडू मातीला थोडं स्ट्रगल जास्त आहे. तर ते ध्यानात घ्या आणि मनात बी घ्या. बाकी बाप्पा येत आहे अजून किती कमी दिवस बाकी 51 दिवस बाकी समथिंग काय ते. तर आता बघतो
तर मित्रांनो मी बघतोय की एखाद्या वेळेस आपण याच्यामधनं काहीतरी रिव्हील नाही करणार 2-3 मूर्त्यांमधनं काहीतरी आपण करू फायनल. पण थोडं माझं मन विचलित होत आहे कारण म्हटलं मागच्या वर्षी आपण POPची बसवली होती, त्या पहिल्या वर्षी आपण झुल्यावरची मूर्ती बसवली होती झुल्यावरची. तर यावर्षी बघू काहीतरी वेगळं करता येतं आहे का ते पण तुम्हाला कळून येईल. माझ्याकडे काय भरपूर मूर्ती तिकडं पण आहेत आणि तिकडं पण आहेत. आता ते लावलं आहे ते आपल्यासाठी ओपन करा परत बंद करा, असेच बाकीचे मॉडेल तिकडं पण आहेत. तर काही एवढं ताण नाही घ्यायचं, याच्यामधनं कोणतंही लागलं बिंदास मी कॉन्टॅक्ट नंबर टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही करायचं. ही पण एक मूर्ती भारी, हिच्यामध्ये मी सिनेमॅटिक टाकून देईल. बाकी एवढं म्हणेल की काम एकदम जोरात चालू आहे आणि आपण जी फायनल केली त्याच्या बाबतीच काहीतरी पण ते तुम्हाला माहिती नाही पडणार, ते मी सांगणार नाही शेवटपर्यंत. कारण मग कसं ट्विस्ट नाही होणार स्टोरीमध्ये असं. तर आहे असं बाकी तर बघा की शाडू मातीवर थोडा फोकस करा, ज्यांना बसवलं त्यांनी. बाकी काही विषय नाही राहत, आपण करू बिंदास करू. गणपती बाप्पा सगळ्यांचे ही पण एक मायमानामध्ये तिकडची पण एक मायमानामध्ये. आता बघू आपण काय, आणि ही पण थोडीफार आहे म्हणजे होऊ शकतं, काही होऊ शकतं बघू बरं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काहीतरी फायनल करून घेतलेलं एक थोडंफार बघू काय. कारण भाऊ आता बघू तो कशा प्रकारे बनवतो. 2 गोष्टी फायनल दोघांमधनं एक काहीतरी फायनल ते डायरेक्ट नंतर रिव्हील होणार. आता माझं रिव्हील झाला मग मजा नाही येणार. तर यावर्षी बी या, कारण भाऊकडे मूर्ती घ्यायची, ज्यांना मूर्ती लागते त्यांनी मूर्ती वगैरे घ्या. बाकी काही विषय नाही. आणि यावर्षी पण त्यांनी भरपूर मोठं काम केलेलं आहे. आणि एकही म्हणाल की ॲड्रेस आहे सिंधी कॉलनीमध्ये, बाबा गरीब दास चौक जवळ. कोणालाही विचारून घ्या की कारण वेगळा कारखाना किती रे कारखाना, कोणी भी तुम्हाला लहानपोरून सोडून देतो तिथं. तर असं आहे भाई. नंबर बोल दो अपना वाला जो कॉन्टैक्ट नंबर है, लोग ले लेंगे आएंगे. इस पे बोलो कि डिस्क्रिप्शन नहीं मैं डाल दूंगा डिस्क्रिप्शन में. चलो वही वाला नंबर डाल दूंगा. तर नंबर मी टाकून देईल. यावर्षी पण मूर्त्या भरपूर आहेत आणि कॉन्टॅक्ट करा. शाडू माती पण बसवा, चांगलं राहतं. तर इथं आपण एंड करू. बाकीचे मी नंतर पुढे टाकून देईल, काय सिनेमॅटिक मी टाकून देईल, बघून घ्या. गणपती बाप्पा मोरया.